आता इकडे इकडे मी घालून देतो ते. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू नांदोला. आताच कॉलेजवरून घरी आलो. आज जास्त वेळ थांबलो होतो कारण रेग्युलर मी काय करतो, प्रॅक्टिकल वगैरे करतो आणि निघून येतो. पण आज पहिल्यांदा लेक्चरला थांबलो. मी खरं सांगतो, मला खरंच लेक्चरला कधीच थांबत नाही. एखाद्या वेळेस एक लेक्चर करतो, ते पण फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा असला तरच, इतर वेळेस करत नाही. पण आज थांबलो. आज तिन्ही लेक्चर करून टाकले. हिंदीचं पण होतं आणि IKS वगैरे जे सब्जेक्ट आहे ते BECचं होतं, ते करून आज आलो. आता जस्ट घरी आलो. शूज काढतो ना, हे बघा शूज घेतले होते मी नवीन. याच्यावरनं स्टाईल अपला कितीला असं काढतो मला एकदम, म्हणजे आपल्याला परवडणार आहे. स्टायलिश सेल चालू होता तर 200 रुपयात घेऊन टाकले मी मस्त की. तेवढं मला युजला शूज नव्हते. मी माझ्या भावाचे वापरत होतो, तर मग त्याला पण कधी मध्ये लागतले तर मग त्याला राहत नव्हते ना. मग तो म्हणे इथं आहे स्टाईल अपला भारी सेल चालू आहे तर मग घेऊन येतो मी तुम्हाला. मग ठीक आहे मग तेवढंच. मग तो एक शूज घेतला आहे आणि अजून एक तो दुसरा भाऊ घालून गेला आहे, त्याच्यामुळे तो पण दाखवला असतो तुम्हाला. म्हणजे कमी रेटमध्ये चांगली क्वालिटी आहे, एकदम भारी. म्हणजे काही असं हे पण नाही आपलं साबण म्हणतो बघा की 240 मध्ये हे काय भेटलं, तसं नाही. येतं एकदम कमी याच्यात भारी क्वालिटी, मस्त. तेवढं यूज वगैरेला चांगलं आहे ते. आता फ्रेश वगैरे होतं मस्त की. थोडं जेवण केलं मी तसं, म्हणजे पोहे वगैरे खाल्ले ते. तर जस्ट आता कालचा व्लॉग अजून एडिट करायचा आहे. काल थोडं घाईघाईमध्येच काढलं मी, कारण काल पण थोडं लेट आलो होतो. तर रात्रीच बनवला तो व्लॉग, बघा तुम्ही. तो व्लॉग अपलोड करतो आणि त्याच्यानंतर मग भेटू आपण थोड्या वेळामध्ये. थोडं फ्रेश वगैरे होतं त्याच्यानंतर भेटू आपण. चला बाय. तर काहीच काय एवढं फ्रेश नाही झालं मी, कारण मला झोपायचं होतं थोड्या वेळ, तर त्याच्यामुळे मी त्याच कपडे घालता. आता बघत होतो चॅनलवर की व्हिडिओ आता अपलोड करतोय सध्या, तर काही होतंय का नाही. तर सध्या आपण बघू शकतो तुम्ही, डेली व्लॉग तर चालू आहे तुम्हाला माहिती आहे. तर आता ही माझ्यामध्ये तिसरी व्हिडिओ असेल. इथून चालू केलं होतं ही, तर आपण तेव्हा सांगितलं होतं तेव्हा काही नाही, पण मी इथून चालू केले. 1 2 3 व्हिडिओ झाले आतापर्यंत. त्याचे 4 आणि 4 तर 5 एक व्हिडिओ होऊन जाते काहीच. आता बघू कसा रिस्पॉन्स भेटतो काय माहिती. सुरुवात केली, आता कंटिन्यू करायची, त्याच्यावर निर्भर करतं ते. आणि पहिल्या व्हिडिओ काहीच छान होतं. पहिले स्टार्टिंगला आहे बघा, स्टार्टिंगची व्हिडिओ ही सर्वात पहिले काढलेली. त्याच्यानंतर असं हळूहळू चालू होतं. एवढे व्हिडिओ आहे तर जवळपास त्यांनाच, त्या व्हिडिओंनाच आता काही टाकलं, त्या 1 वर्ष झालं तेव्हा टाकली होती. त्याच्यानंतर डायरेक्ट म्हणजे आता काय स्टार्टिंग 1 वर्ष केली होती ना, आत्ता झाले म्हणजे आता 1 वर्ष. तेव्हा 2023-24ला सुरुवात केली होती मी. आता कसं काय, आता मी आहे ना, आणि याची स्टोरी ब्लॉग मी पहिले कसं करायचो की ब्लॉग काढला ना तर त्याचे एक छोटा पार्ट इंस्टा स्टोरीला टाकायचो, खाली चॅनल सबस्क्राईब वगैरे असं टाकून किंवा न्यू व्हिडिओ टाकायचो. पण आता हे जे डेली मी करणार आहे त्याचं मी इंस्टाला हे स्टोरीने टाकणार, कारण मला आहे ना असं म्हणजे सांगून वगैरे नाही करायचं आहे. डायरेक्ट जे काय म्हणजे असेल ते सगळं याच्यावर कशावर, म्हणजे यूट्यूबवर सगळं सोडायचं. सगळं जे पाय येतील त्यांनी सबस्क्राईब केलं एवढं मला ते. आता बघू काय होतं, कारण इंस्टाला टाकलं ना, खरंच एक आहे की इंस्टाला टाकल्यावर मुलं पाहते वगैरे, पण मला एक बघायचं की इंस्टाला न टाकता सुद्धा बघता का नाही कोणी माझे ब्लॉग वगैरे, त्यासाठी मी इंस्टाला नाही टाकणार आहे, बाकी काही नाही. आता बघू पुढं रिस्पॉन्स करायचं काय. आता थोड्या वेळ मी आराम वगैरे करतो आणि ती जी काल जी व्हिडिओ काढली ती अपलोड करतो. त्यानंतर मग पुढचं नियोजन करू आपण. त्याला थोड्या वेळ भेटतो मी. गाई जे सुटलो, आता मावशीनं सोडायला चाललो आहे आपली गाडी. आणि मावशी तिथं बोलते त्यांना हॉस्पिटलला सोडून येऊ. त्याच्यानंतर लाकडं पण फोडायचे ते करू. मम्मीने तर अर्ध काम करून ठेवलं आहे, आता भाऊ तिथून काढते. आता मी पिशवी आणली, आता त्याच्यात भरू. झाले ते ना, माती लागली त्याला, मातीचे किडे राहते ना, हां ते लागले. बाकी काही त्यांनी घर केलं त्याच्यात. जाळ्या जाईल का? हा मग बरं जळून उलटते, हवाच फिटते, कुजून जायला ना. वर्ष झालं होईल ना आता जानेवारी मध्ये.
कोपऱ्यात राहते फार थंड पडून जातो काहीच राहत नाही त्याच्यामध्ये लगेच येतं पटकन तापवायला ते आम्हाला झोपायला उशीर होतो काहीच एवढे लाकडं तोडले मी मम्मीनी आता उद्याच्या चुलीचं काम झालं उद्या परवामध्ये होऊन जाईल तेवढ्यात आता परत फोडायला का जे उरलेलं आहे ते त्याला मी मदत करेल ते मी तोडलं का आज मम्मीनेच केले माझं तिनेच तोडले वगैरे सगळे कारण मी मावशीनं सोडवायला गेलो होतो त्याच्यामुळं मला जमलं नाही पण ठीक आहे इट्स ओके तर बघू चला वर जाऊ चहा वगैरे घेतो थोडं हे होतं कारण झोपलो होतं त्याच्यामुळे थोडी सुस्ती आली चहा वगैरे करतो फ्रेश होतो मस्तपैकी कुठं चालला कुठं हा ओय ओय हे बाय काय चल इकडे इकडे मी घालून देतो ते चल इकडे चला चहा वगैरे तर पिऊन आलो आता राहिलेले थोडं काम पूर्ण करू ते म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्स ते तर बाकीचे पण मी इलेक्ट्रॉनिक्स मी उद्या लिहाल का सुट्टी राहणार आता केमिस्ट्रीचं करून टाकतो जर्नल कम्प्लीट कारण आज प्रॅक्टिकल झालं आहे तर ते काय छोटंसं होतं थोडं म्हणून एवढं काय नाही ते बघा मी तुम्हाला सांगतो फर्स्ट सेमिस्टरला पण वही केली नाही आणि यावेळेस पण वही केली नाही मी बघा असं लिहितो मग मागच्या पेजवर असं करून आता आजचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं याचे कॅल्क्युलेशन करून इथं फायनल आन्सर होतं सही पण घेतली सरांची ते फक्त मला याच्यामध्ये लिहायचं आहे लास्ट टाईम एकच प्रॅक्टिकल केलं आहे मी हे बघा हे लास्ट टाईमचं आहे आता याच्या पुढचं लिहू नका आपण चला लिहितो पटापट म्हणजे कसं आहे काय ना हे लिखाण काम होऊन गेलं नंतर टेन्शन राहत नाही नंतर काय होतं मग एकखट्टी सगळे येतं समजा आता इलेक्ट्रॉनिक्सचं बाकी राहिलं आणि हे पण बाकी राहिलं मग दोघं एकत्र करायचं परत त्याच्यात फिजिक्सचं पण वगैरे आणि तुम्हाला सांगतो मागच्या फिजिक्सचं जे प्रॅक्टिकल होतं ना त्याच्यापेक्षा यावेळेस सेकंड सेमिस्टरला एवढं अवघड आहे ना आणि इलेक्ट्रॉनिक्सला फर्स्ट सेमिस्टरला अवघड होतं आणि सेकंड सेमिस्टरला थोडं सोपं आहे आणि केमिस्ट्री म्हणजे इक्वल आहे एवढं काही नाही पण मग इथं फिजिक्स थोडं अवघड होऊन गेलं जरा डोक्याच्या बाहेर म्हणजे कनेक्शन वगैरे दे त्याच्यामुळं आता हे इथं पसार होतो बा हे बघा टेबल आणि माझी बॅग पा एवढ्याशा बॅगेत एवढं सामान नेतो मी म्हणजे 2च पुस्तक आहे तरी आता या क्लिअर करतो आणि लिहून घेतो परत दूध वाटायला जायचं आहे त्याच्यानंतर आलं मी तर पहिले लवकर झोपून घेणार आज कारण मी खूप दमलो एवढ्या मागच्या 2-4 दिवसापासून नीट आरामच झाला नाही दुपारचा त्याच्यामुळे झोपून घेईल मस्त लवकर म्हणजे 10-1 वाजता येईल दूध वाटून त्याला गड्यावर झोपून घेतो परत सकाळी पण उठायचं आहे लवकर पप्पांना सोडायला जायला लागतं वगैरे त्याच्यामुळे तर चला हा व्लॉग इथंच संपवतो मी कारण थकला ते लिहितो वगैरे थोड्याने तर कामं वगैरे राहील थोडी त्याच्यामुळं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय